नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन शासन निर्णय हा घेण्यात आलेला आहे। या शासन निर्णयामध्ये विविध समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत आणि अर्ज करण्यासाठी नवीन पोर्टलसुद्धा येथे आलेला आहे। संबंधात संपूर्ण उल्लेख या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे। तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण घेऊन येत असतो। तर तुम्ही इथे बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध समित्या गठीत करण्याबाबत 15 जुलै 2024चा हा जी.आर. आहे। तर आता प्रस्तावना इथे बघा, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचे आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्याबाबत शासन निर्णय 28/6/2024 अन्वये मान्यता देण्यात आली आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने शासन निर्णय दिनांक 11/7/2024 अन्वये विविध समित्या गठीत करण्यात आल्या होत्या। सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने सदर शासन निर्णय अधिक्रमित करून सुधारित विविध सचिव स्तरीय समित्या गठीत करण्याची बाब शासनाच्या विचारधारणी आहे। तर या सर्व गोष्टी येथे सांगण्यात आलेल्या आहेत। तर आता शासन निर्णय कशा पद्धतीने आहे ते येथे बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णय अधिक्रमित करून खालीलप्रमाणे सुधारित सचिव स्तरीय समित्या गठीत करण्यात येत आहे। तर आता कोणत्या समितीला कोणते काम असणार आहे तर ते येथे बघा। लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती, तर इथे बघा अप्पर मुख्य सचिव ऊर्जा विभाग मंत्रालय मुंबई हे अध्यक्ष असणार आहेत। यानंतर प्रधान सचिव माहिती व तंत्रज्ञान विभाग मंत्रालय मुंबई हे सदस्य असणार आहे। यानंतर सचिव महिला व बालविकास विभाग मंत्रालय मुंबई सदस्य सचिव असणार आहेत। यानंतर या समितीची कार्यकक्षा काय असणार आहे आणि ही समिती कशा प्रकारे काम करणार आहे तर ते आपण इथे बघणार आहोत। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अपेक्षित लाभार्थ्यांची संख्या विचारात घेऊन कालबद्ध पद्धतीने त्यांच्या नोंदणीसाठी योजनेचे पोर्टल तयार करणे, म्हणजेच या योजनेसाठी आता नवीन वेबसाईट ही येणार आहे। यानंतर सदर पोर्टल गो लाईव्ह करणे गरजेचे आहे आणि योजनेच्या पोर्टलच्या वापरासंदर्भात भविष्यात येणाऱ्या अडीअडचणींना निराकरण करणे। तर या सर्व गोष्टींची पूर्तता या समितीमार्फत करावी लागणार आहे। यानंतर दुसरी जी समिती आहे त्या समितीचे काम काय असणार आहे ते आपण इथे बघूया। केंद्र किंवा राज्य शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची, उदाहरणार्थ PM किसान योजना असेल, पोषण योजना असेल, मनरेगा योजना असेल, PM स्वनिधी योजना असेल, JSY, PMMVY व अन्य तत्सम योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी गाव पातळीवरील युनिक लिस्ट उपलब्ध करून देणे समितीचे काम असणार आहे। तसेच ज्या महिला राज्य शासनाच्या कोणत्याच योजनेच्या लाभार्थी नाहीत त्यांची नव्याने स्वतंत्रपणे नोंदणी झाल्यानंतर त्यांच्या याद्या तयार करण्याची पद्धत ठरविणे। यानंतर उपरोक्तप्रमाणे दोन्ही प्रकारे तयार होणाऱ्या याद्यांतील पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिताची पद्धती निश्चित करावी लागणार आहे। यानंतर क समिती लाभ अदायगी प्रणाली समिती, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत उपरोक्तप्रमाणे पात्र प्रत्येक महिलेला तिच्या आधार लिंक केलेल्या स्वच्छ सक्षम बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने सदर योजनेचा लाभ जलद गतीने देण्यासाठी कार्यप्रणाली निश्चित करणे हे या समितीचे काम असणार आहे। म्हणजेच DBT मार्फत हे पैसे जमा होणार आहेत आणि आवश्यक त्या ठिकाणी संबंधित बँक, पोस्ट पेमेंट बँक, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI आदी यंत्रणांशी समन्वय साधून लाभ अदायगीमध्ये सुसूत्रता व गती आणणे हे या समितीचं काम असणार आहे। या संदर्भात भविष्यात येणाऱ्या अडीअडचणींचे निराकरण करणे हे सुद्धा या समितीचे काम असणार आहे। अशा प्रकारे या 3 समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत। या आठवड्याभरात एक पोर्टल तयार करण्यात येणार आहे। तो पोर्टल लाईव्ह होणार आहे आणि या पोर्टलच्या माध्यमातून, म्हणजेच या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन अर्ज करते हे येणार आहे। म्हणजेच या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला अर्ज करता येणार आहे। ॲपच्या माध्यमातून भरपूर अशा समस्या येत होत्या, तर आता तुम्हाला दोन्ही ठिकाणी अर्ज करता येणार आहे, ॲपवर सुद्धा आणि पोर्टलवर सुद्धा। तर जेव्हा पोर्टल लाईव्ह होईल तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल। तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता। तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच योजनांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या युवांटेक चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।